मला जगणं कसं व्हावं हां तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो म्हणून बघा जरा सांगा सगळं सविस्तर काय झालं जीवनाची मुळात कहाणी सुरुवात जीवन कसं हे केलं काय हो, मी 1997 गाव सोडलं. नाही मी पेटशिंगला 10वी पास झालो हो आणि चांगल्या डिस्टिंक्शनमध्ये झालो मी 10वी पास. मला 72% होते. हो पण सुद्धा परिस्थिती अशी होती की शिक्षण शिकायची खूप इच्छा होती. ॲक्च्युली माझं ड्रीम होतं BSc ॲग्री करायचं. माझी खूप इच्छा होती BSc ॲग्री करायची, पण वडिलांना जास्त म्हणजे पगार बी नव्हती. PWD मध्ये गँग बी नव्हती आणि त्यावेळेस मला वाटतं वडिलांना काहीतरी 1500-1600 रुपये पगार होते 1997. आणि ते वडील जरा व्यसनी असल्यामुळं, आणि व्यसनी म्हणता येईल ना, आता ते कसं ते तसं होतं कामाच्या ते काम कसं होतं माणसाला दिवसभर थकून भागून येत होते ना. दिवसभर त्यांनी दगड माती ह्याचं काम करायचं आणि मग ते स्वाभाविक होतं की त्यांना ते व्यसन लागणं व्यसन लागणार आणि संगत पैशाचा अभाव होईल काय असं एज्युकेशन घेता नाही आलं गावावर मला. मग मी 10वी पास झालं की मी गाव सोडायचं असं ठरवलं. मी ऐकून काय एक 200-250 रुपये घेतले. आईनं दिले ते निंदन कुरपण आणि वडिलाचे वगैरे काय राहिले म्हणजे जातो मग काय मी आता मी कुठतरी काहीतरी करतो. मी तिथून औरंगाबादला माझ्या गावच्या मुलासोबत आलो. आल्यानंतर मग ते काही दिवसच राहिले मुलं, त्यांना बी ते काम सेटल झालं नाही औरंगाबादचं. प्रॉब्लेम चालू होते काहीतरी आणि पावसाळ्यात दिवस असल्यामुळं काम जास्त दिवस चालायचं नाही. आता मी म्हणायचं कसं गावाकडे जायचं, आपल्या घरची परिस्थिती काय एक मोटिवेशन होतं. आणि पण मी सेल्फ मोटिवेशन फार घ्यायचं, म्हणजे कुणाचं काहीतरी ऐकून आपण काहीतरी करावं हे प्रकार मी कधीच माझ्या जीवनात केला नाही. म्हणजे आपल्याला काय करायचं हे नेहमी आपल्या मनाची आवड काय मनाची म्हणजे मला काय करायचं, मी काय केल्यामुळे डेव्हलप होईल आणि काय केल्यामुळे माझा परिवार सुधारेल हे नेहमी मला माझा भाऊ पण सांगायचा की तू सेल्फ मोटिवेट स्वतः काहीतरी कर, स्वतःच असं ते करायला म्हणून ते करायला जाऊ नको, सक्सेस होत नाही. आपल्याला काय आवडतंय तुझ्या मनातून काय आवडतंय हा फार महत्त्वाचा. त्याच्यावर म्हणजे विचार करून पुढचा निर्णय घ्यायचा. म्हणजे तो कलेक्टर झाला म्हणजे तू कलेक्टर व्हावं असं नाहीये, असं कधीच होत नाही. तुमच्या मनाचं खचीकरण होतं. खचीकरण म्हणजे दडपण येतं मनाला, म्हणजे काही गोष्टीचं सोल्युशन निघत नाही. आपल्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी झाल्या ना त्याचं सोल्युशन भेटत नाही आपल्याला. मग काय झालं, मी पुण्याला आलो, काही दिवस काम केलं पुण्यामध्ये. मग मला चांगली संधी दिली माझ्या मावशीला हैदराबादला. मग माझ्या मावशीने हैदराबादला बोलवलं. पण काय झालं, तिने बोलवलं ते इन्कम सोर्स बघून आहे ना, ते नंतर मावशी बदलली माझी. म्हणजे त्यांचं ते म्हणजे मी तिथे मेहनत घेतली,